या सप्ताहामध्ये प्रत्येकाने आपापले सहकार्य केलं पाहिजे, कारण हा सप्ताह कोणी एका व्यक्तीचा नाही, ही पांडुरंगाची सेवा आहे. कुणी चटई उचलत असेल, कुणी झाडत असेल, कुणी हरिपाठ घेत असेल, कुणी भजन म्हणत असेल, तर ती त्याची सेवा आहे, ती आपल्या कोणाची नाही आहे व्यक्ती. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्याला जे आहे ते दिलं पाहिजे, कारण माणसाचा धर्म आहे. काय धर्म आहे माणसाचा? काय धर्म आहे माणसाचा? की आपल्या जवळ जे आहे ते इतरांना देणे, म्हणजे काय? त्याला म्हणतात मनुष्याचा धर्म. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याने ज्ञान दिलं पाहिजे, ज्याच्याजवळ गायन आहे त्याने गायन दिलं पाहिजे, ज्याला पकवाद चांगला वाजवता येतो ना त्याला पकवाद दिला पाहिजे. हा माणसाचा धर्म आहे. किसी के काम जो आए उसे इंसान करते, किसी के काम जो आए उसे इंसान करते. पराया करता पराये दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्याला सहकार्य करतो, त्याला माणूस म्हणतात. आणि म्हणून माणसाने आपल्याजवळ जे आहे ते दिलंच पाहिजे. आजच्या या दिवशी काला म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. बरं, भगवान श्रीकृष्ण, तुम्ही आता भागवत कथा ऐकली असेल, 7 दिवस झाले तुम्ही कथा ऐकली. भगवान श्रीकृष्ण या भूतलावरती किती वर्ष राहिले? किती वर्ष राहिले? 125 वर्ष राहिले. 125 वर्ष गोकुळात राहिले का? नाही. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचे जर आपण विचार केला तर 3 कालखंड पडतात. पहिला कालखंड गोकुळामध्ये राहिले, दुसरा कालखंड मथुरेमध्ये राहिले, तिसरा कालखंड द्वारकेमध्ये राहिले. मग गोकुळामध्ये 11.5 वर्ष राहिले. मथुरेतलं चरित्र सांगायचं नाही, द्वारकेतलंही सांगायचं नाही. कोणतं सांगायचं? फक्त आणि फक्त गोकुळातलं सांगायचं. का गोकुळातलं सांगायचं? असं काय चरित्र त्या देवाने केलेलं आहे? व्यापार युगामध्ये अद्भुत असं चरित्र भगवान श्रीकृष्णाचं आहे, जो देवादिदेव आहे. परंतु ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान श्रीकृष्ण, परंतु या गोकुळामध्ये राहून आपल्या गोपाळांसोबत त्यांना गायी सांभाळल्या, गायी सुद्धा ओढल्या आणि गायीच्या धारा सुद्धा काढल्या. म्हणून तुकोबाराय सांगतात की पहा ती गोवळी, गोळ समाजाची गोपाळ आहेत, गरीब आहेत, यांच्या सोबत स्वतः भगवान त्या ठिकाणी राहिला. हे त्याचं अलौकिक चरित्र आहे. पण एवढंच चरित्र आहे का त्याचं? नाही. तर काय त्यांची उष्टावळी, त्यांच्या ताटातलं भगवंताने उष्ट खाल्लं. जो देणारा आहे ना, तो देणारा आज त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. हे त्याचं अलौकिक चरित्र आहे. बरं, भगवंताने गोपाळांच्या ताटातलं उष्ट खावं असं गोपाळांनी काय केलं? तर करती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. त्यांनी त्याच्या नामाचं चिंतन केलं आणि त्याच्या नामाचं चिंतन केल्यामुळे भगवंताला त्यांच्या उष्ट त्या ठिकाणी खावं लागलं. एवढंच नाही, तर जो डाव देणारा आहे ना, जो देणारा डाव आहे, तो भगवान श्रीकृष्ण स्वतः डाव घ्यायला लागला.
डाव स्वतः द्यायला लागला असा असणार हा भगवान श्रीकृष्ण. आणि हा याचं जे अलौकिक चरित्र आहे गोकुळामध्ये त्याने केलेलं यमुनेच्या तीरावरती, हे चरित्र आपल्याला आजच्या दिवशी पाहायचं आहे. तुकोबाराय सांगतात, हा काला जर तुम्हाला करायचा असेल ना तर तो असं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसून काला नाही करू शकत. काला जर करायचा असेल तर सर्व मंडळी, सगळे पुरुष मंडळी, माता भगिनी त्या सर्व एका मंडपामध्ये आल्या पाहिजे. आणि जेव्हा त्या एका मंडपामध्ये येतील, भाविक बनतील, तेव्हा तुकोबाराय सांगतात, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला विठाला. असं अलौकिक चरित्र त्या भगवान श्रीकृष्णाचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या सेवेसाठी हा अभंग आपण घेतलेला आहे. अगदी नियोजित वेळेमध्ये आपल्याला हा अभंग पाहून कृष्ण चरित्र पाहायचं आहे. तत्पूर्वी ठीक 12 वाजता भगवान प्रभू रामचंद्राचं जन्म सुद्धा करायचं आहे. तीही थोडीशी कथा आपल्याला पाहिजे की नेमकं भगवान प्रभू रामचंद्राने का अवतार धारण केला, असं काय झालं होतं की धारण करणं, अवतार त्यांना घ्यावा लागला. आणि पुढचा अवतार हा भगवान श्रीकृष्ण, दोन्हीचंही आपल्याला या ठिकाणी पाहिजे. अतिशय सोपा असा अभंग आहे, ऐकल्याबरोबर पाठ होईल इतका सोपा अभंग आहे. आजच्या दिवशी कोणी महाराज असला तरी तो भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या व्यतिरिक्त काही बोलू शकत नाही. किती विद्वान असू द्या किंवा किती अज्ञानी असू द्या, आजच्या या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. का सांगायचं तर ते सांगण्यामध्ये मला पुण्य आहे आणि ऐकण्यामध्ये तुम्हाला पुण्य आहे. मग ते वारंवार का असेना, परंतु त्याचं चरित्र तितकं गोडच आहे. आणि पहाती गोवडी आपल्या अभंगाकडे जायचे. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव हे दोन सोबत नेहमी सोबत असायचे. आणि मग उद्धवाने एकदा प्रश्न केला भगवंताला, देवा तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडतो? तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडते? भगवान म्हणायचे, उद्धवा मला द्रौपदी आवडते. कोण आवडते? द्रौपदी आवडते. असं म्हटल्याबरोबर उद्धवाला जळकी सुटायची. सुटते ना आपल्याला ही जळकी? सुटते का? एखाद्याने चांगली गाडी आणली का आपल्याला जळकी सुटते? सुटते का नाही? बोलत चला तुम्ही. एखाद्याने घर बांधलं का आपल्याला जळकी सुटते. मग जर भगवान श्रीकृष्ण सांगतात मला द्रौपदी आवडते, उद्धवालाही जळकी सुटायला लागली. आणि मग उद्धव म्हणायचा, देवा अहो तुमची जर सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा आहे, सुभद्रा ताई आहे. आणि तुम्ही नाव कोणाचं घेता? द्रौपदीचं. असं काय आहे? तेव्हा देव म्हटला, उद्धवा तुला सांगून समजणार नाही, चाल तू माझ्या बरोबर, कारण आता वेळ झालेली आहे. चाल तू माझ्या बरोबर. उद्धवाला सोबत घेतलं आणि सुभद्रा ताईच्या घराकडे दोघेही निघाले. सकाळची वेळ होती. या सकाळच्या वेळी सुभद्रा ताई दात धुत होती. काय करत होती? दात धुवत होती. येताना हे दोघेही पाहिले की दादा येतो आहे, उद्धव सोबत आहे. आणि देवाने आवाज दिला, ए सुभद्रा ताई, सुभद्रा ताई मला खूप भूक लागली आहे, पटकन जेवायला वाढ. सुभद्राताई म्हणली, कृष्णा अरे आताच मी उठली, अजून अंघोळ राहिली,
देवपूजा राहिली, असं कर, अजून थोडा वेळ लागेल. कृष्ण म्हणाला नाही, आता 11:15 वाजले, अजून किती थांबायचं? भूक लागली, लगेच दे. एक कर कृष्णा, तू घरामध्ये जा, घरामध्ये टोपलीत फळं ठेवलेली आहेत, तो फळं तू खा. तोपर्यंत मी आंघोळ करते, देवपूजा करते आणि स्वयंपाकाची तयारी करते. देवघरामध्ये गेले, सफरचंद हाती घेतला. काय घेतला? सफरचंद हाती घेतला. तो चाकू हाती घेतला, सफरचंद चिरायचा दिला सोडून, स्वतःचं बोटच चिरून घेतलं. टप 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 रक्ताचे थेंब पडायला लागले. उद्धवाने आवाज केला, सुभद्राताई चटकन या आणि कृष्णाच्या हाताला लागलेला आहे एखादी चिंधी आणा. आता सुभद्राताई होती ती, खूप मोठा बंगला तिचा, खूप मोठ्या साड्या तिच्याकडे. ती या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गेली, परंतु चिंधी काही सापडत नव्हती. सगळा बंगला तिने धुंडून काढला, पण तिला चिंधी काही मिळाली नाही. शेवटी भगवान निघाले, द्रौपदीकडे निघाले. ताटकन भगवान निघाले, रक्त टपकत होतं. इकडे द्रौपदी माता चांदीचं ताट होतं, सोन्याचा तो तांब्या, तुळशीला पाणी घालत होती. आणि समोर येताना दादा दिसला आणि पाहते इतक्या सकाळीच दादा आमच्या घरी. आता लक्ष गेलं, त्या बोटाकडे लक्ष गेलं. द्रौपदीनं मागचा पुढचा विचार नाही केला. तो ताटही फेकून गेलं, तो तांब्याही फेकून गेल्या आणि धावतच गेली द्रौपदी आणि ते बोट आपल्या हातामध्ये घेतलं आणि पाहते तर काय ते रक्त गळते आहे. चटकन आपला पदर वरी केला आणि त्या पदराची चिंधी फाडायला लागली. ती चिंधी ती फाडते, तोच उद्धव तिला त्या ठिकाणी अडवतो. ताई, जोपर्यंत आपला पती जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधी आपल्या साडीची चिंधी फाडायची नसते. परंतु द्रौपदी खूप सुंदर उत्तर त्याला देते, उद्धवा, अरे मी किती दिवस जिवंत राहायचं हे दादाच्या हातात आहे. आणि म्हणून तिनं लगेच ते साडीला चिंधी फाडली. चिंधी बांधी ते द्रौपदी, 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 चिंधी बांधी ते द्रौपदी. हरिचा बोलाला, हरिचा बोलाला, फाडणी बदलित सारू नवा नवा नवा. चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी. आणि मग द्रौपदी ताईने विचार नाही केला, ती साडी फाडली आणि ती चिंधी भगवंताच्या बोटाला लावली. एवढा तिचा भाव त्या ठिकाणी देवाविषयी झाला होता आणि एवढाच भाव त्या गोकुळामधल्या गोपाळांचा झाला होता. म्हणून तुकोबाराय सांगतात की ते देव भगवंत या भूतलावरती आले आणि त्यांनी तो भाव पाहून देवाच्या ताटातलं उष्ट खाल्लं. अभंगाचं पहिलं चिरण. पहाती गोभाई, 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 पहाती गोभाई.
आणि म्हणून पहा ती गोवळी त्यांच्या ताटातलं भगवंताने उष्ट खाल्लं. पहा आपण संसारामध्ये ज्यांच्या संसारामध्ये ज्यांना मुलगा नाही ना, ज्यांच्या घरात बाळ नाही ना, त्यांना खूप हौस असते बाळाची. कोणाची हौस असते? बाळाची हौस असते. ते कोणाचं जरी बाळ असलं तर ते बाळ घेणार, कडेवरती घेणार, सांभाळणार. नाहीच बाळ भेटलं ना तर ते एखाद्या कुत्र्याचं पिल्लू तरी पाळणार है ना, एखाद्या मांजरीचं तरी पिल्लू पाळणार, पण पाळणारच. कारण प्रत्येकाला एका मुलाची, एका बाळाची अपेक्षा असते. आणि असंच बाळाची अपेक्षा राजा दशरथ एवढा मोठा राजा, 3 राण्या करा, कौशल्या, सुमित्रा, कैकई, परंतु राजवाडा सुना होता, राजवाड्यामध्ये बाळ नाहीये. आता राजवाड्यात बाळ नाहीये, थोडासा दशरथ राजा दुःखी होता. एवढं ऐश्वर्य आपल्याला आहे परंतु घरामध्ये बाळ नाहीये. आणि मग एक दिवशीचा प्रसंग आहे. प्रसंग असा घडला की वसिष्ठ ऋषी दशरथाच्या घरी गेले. आणि दशरथाच्या घरी गेल्याच्या नंतर आता वसिष्ठांसाठी ही गोष्ट काही कठीण नव्हती, पण दशरथाने कधी विचारलं नाही आणि वसिष्ठांनी कधी सांगितलं नाही. कारण विचारल्याशिवाय काही सांगू नये. दशरथांकडे मागितलंच नाही आणि वसिष्ठांनी कधी दिलं नाही. परंतु प्रसंग असा झाला की वसिष्ठ ऋषी दशरथाच्या घरी गेले. 3ही राण्या समोर बसल्या होत्या आणि वसिष्ठांच्या सोबत एक छोटस बाळ, त्यांचं ते बाळ रडायला लागलं. बाळ एवढं रडायला लागलं की काही केल्या बाळ राहत नव्हतं. दशरथाच्या 3ही राण्यांनी ते सांभाळलं. कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकई माता, सर्वांनी ते बाळ सांभाळलं. परंतु बाळ काही रडायचं थांबत नाही. शेवटी दशरथाने घेतलं, पण बाळ काही रडायचं थांबत नाहीये, बाळ रडतेच आहे. आणि मग दशरथाने प्रश्न केला, ऋषी तुमचं हे बाळ का बरं एवढं रडते आहे, याचं काय कारण आहे? तेव्हा वसिष्ठ सांगतात, दशरथा, अरे आमचं एका गुरुचं घराणं आहे आणि तुमचं शिष्याचं घराणं आहे. जसा मी तुमचा गुरु आहे तसा बाळ आज रडतो आहे की बाबा, तो मला विचारतो आहे की बाबा तुमचा शिष्य आहे दशरथ, पण उद्या माझं काय, मी कोणाचा गुरु होणार? दशरथाला तर बाळच नाही, दशरथाला तर मुलगाच नाहीये, तो उद्या माझं काय? आणि असं म्हणून तो रडत आहे. हे जेव्हा दशरथाने ऐकलं तेव्हा दशरथ भानावरती आला. आणि मग दुसऱ्या दिवशी दशरथ वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठांना त्यांनी सांगितलं, गुरु महाराज,
आज मी तुमच्याकडे आलो आहे. मला आमच्या घरामध्ये एखादं बाळ पाहिजे. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, दशरथा अरे एक नाही 4 होतील. 4 किती होतील? 4 होतील. त्याच्यासाठी काय करावं लागेल? किती खर्च झाला तरी चालेल. दशरथ म्हणाला किती खर्च होऊ द्या, पण बाळ झालंच पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्हाला एक यज्ञ करावा लागेल. पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ आहे, तो करायचा आहे. आणि तो यज्ञ करायचा, पण त्याच्या अगोदर 3 शपथ मारायची. काय मारायची? 3 शपथ मारायची. दशरथ लगेच निघाला. त्यानं लगेच 3 माणसं मारून टाकली. काय केलं? 3 माणसं मारली. 2 आंधळे आणि 1 श्रावण, तिन्ही मारले. आणि मग 3 शपथ सांगितली होती, माणसामध्ये सांगितली. छोटी पुत्रच पाहिजे, टाकले 2 आंधळे मारून. लगेच श्रावणे मारला. आणि मग त्यांनी तो शाप दिला होता की दशरथा आम्ही जसे पुत्र योगाने मरतो आहे ना, तू देखील तसाच पुत्र वियोगाने प्राण देशील. दशरथाला आनंद झाला. आनंद मानावा का दुःख? हा आशीर्वाद मानायचा का शाप? तर जाऊ द्या, काही का असेना, पण मुलगा होणार एवढं नक्की. जर मी माझ्या बाळाच्या वियोगाने मरणार असेल तर मला मुलगा होणार एवढं नक्की. मग तो पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला. आहुती त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या. यज्ञ नारायण प्रकट झाले आणि त्यांनी ते प्रसाद वशिष्ठ ऋषींकडे दिला. वशिष्ठांनी तो प्रसाद हातामध्ये घेतला आणि तो प्रसाद दशरथाच्या 3ही राण्या बोलवल्या. आधी तो प्रसाद कौशल्याला दिला, नंतर सुमित्रेला दिला आणि शेवटी तो प्रसाद कैकेयीला दिला. परंतु मी एवढी लाडकी आहे आणि मला तो शेवटी दिला याचा तिला राग आला आणि तो तिने प्रसाद घेतला नाही. तो प्रसाद पिंड घारीने झडपिला. तो पिंड उचलून घेतला आणि अंजनी ज्या ठिकाणी तप करत होती तिच्या हातामध्ये तो प्रसाद गेला आणि तिच्या पोटी जन्माला आले ते हनुमंत, ज्यांचा आता पुढे जन्म आहे. आणि मग हा जो कौशल्य आणि सुमित्रेला दिलेला प्रसाद होता, तो प्रसाद दोघींनी अर्धा अर्धा कैकेयीला दिला. शेवटी तिघींनाही प्रसाद मिळाला. तिघींनाही त्या ठिकाणी गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्याच्या नंतर धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे आहे ना. कारण तेव्हाची परिस्थिती काय होती? पापीचे अभक्त दैत्य ते मातले आणि धरणीशी झाले वशे भाऊ. या ठिकाणी दैत्य माजले होते. या पृथ्वीवर त्यांचा हाहाकार माजला होता आणि तो संपवण्यासाठी प्रभुरामचंद्राचा अवतार होणं अत्यंत गरजेचं होतं. सगळी योजना ठरली होती आणि योजना ठरल्याप्रमाणे आणि मग दशरथ राजा आपल्या पत्नीचे डोहाळे विचारण्यासाठी जावं आणि म्हणून तो कैकेयीच्या मालामध्ये गेला. कैकेयीला विचारलं काय तुझे डोहाळे आहेत? कैकेयीने सांगितलं ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. नाही त्यांचा समाचार आपल्याला कधीच नाही आला पाहिजे. असा तिचा तो डोहाळे. सुमित्रेला विचारलं तुझे काय डोहाळे आहेत? सुमित्रेने सांगितलं मालकाची सेवा करावी, हे माझे डोहाळे आहेत. आणि शेवटी कौशल्याला विचारलं कौशल्या सांग तुझे काय डोहाळे आहेत? कौशल्या भानावरती नव्हती, ती आता रामरूप झाली होती. कौशल्याला शुद्धीवरती आणलं. परत विचारलं सांग कौशल्या तुझे काय डोहाळे आहेत? अगं आठव जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा लग्नामध्ये रावणानं विघ्न आणलं होतं. तुला Yeah.
मुखामधून शब्द निघाले आणि रे धनुष्य मारिन रावणा लंका विभीषणा देईन मी. आणि मग वेळ झाली, माध्यान्हाची वेळ झाली, 12 वाजले. आणि मग तो अभंग आहे की अयोनी संभव प्रगटला राघव नामयाचा स्वामी प्रगटला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री नामदेव रघुरामचंद्र भगवान की जय. हनुमान की जय. सीताराम राम राम राजा राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम. झाले रामाराज्य काय वळी आम्हासी धनी धरी पिके गाई भल्याशी. रामचंद्राचा जन्म झाला. ज्यावेळेस आपला गजर चालू होताना राजा राम 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 काही लोकांनी टाळ्याही वाजवल्या आणि म्हणलं बी नाही. चला आता आलाच विषय म्हणून सांगतो. माझे एक मित्र डॉक्टर आहेत. कोण आहेत? डॉक्टर आहेत जळगावला, पंकज माळी म्हणून आहेत. आणि ते डॉक्टर नेहमी प्रवास करतात, मुंबई पुणे. पुण्याला असताना आमची ओळख होती, 2 वर्ष आम्ही सोबत होतो. ते डॉक्टर होते परंतु राहिले आमच्यासोबत. आणि मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला. म्हटले महाराज, ते महाराजच म्हणतात, बुलढाण्याचे महाराज. म्हटले मी पुण्याला जातो, मुंबईला जातो, अनेक टोल नाक्यावरती ते 10 रुपये 20 रुपये मागणारे असतात ना, तृतीयपंथी आहे ना, ते असतात म्हटले. आणि मी काही कधी 10 रुपये दिले नाही. मी माझ्या गाडीची काच कधीच खाली केले नाही. मी माझ्या टोल नाक्यावरती गेलो की सरळ निघून जायचो, कधीच थांबलो नाही. आजपर्यंत कोण्या तृतीयपंथीला मी 1ही रुपया दिला नाही. आणि मग त्याच्याविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. मला काही फार विश्वास नाही म्हटले त्याच्यावरती. परंतु मी अनेक वर्ष 10-15 वर्ष मला झाले, मी रोज प्रवास करतो. माझं हॉस्पिटल आहे मोठं,
मला एक प्रश्न पडला, म्हटले की माझ्या हॉस्पिटलमध्ये अनेक लहान मुलं आले, पुरुष मंडळी आली, महिला मंडळी आली, सगळे आले, पण तृतीयपंथी कधीच नाही आला, कधीच आला नाही. मी माझ्या 100 डॉक्टरांना फोन केला, किती 100 डॉक्टर, की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जेवढे आपले टॉपचे हॉस्पिटल आहेत, मुंबई, पुण्यातले, औरंगाबाद मधले, सर्वांना फोन केला आणि विचारलं तुमच्या हॉस्पिटलमध्ये कधी तृतीयपंथी आला का? तेव्हा नाही बघ, कधीच आला नाही. मग प्रश्न पडला, मग हे बिमार पडत नाहीत का? हे बिमार पडत नाहीत का? मग एक दिवस म्हटले, मी असंच एक टोल नाक्यावरती थांबलो, लगेच ते आले 10 रुपये मागायला. मी त्यांना प्रश्न केला, तुमच्यामध्ये प्रमुख कोण आहे तुमचा? तुमच्या प्रमुखाला बोलवा. तुम्हाला 10 नाही, तुम्ही म्हणाल तेवढे मी तुम्हाला पैसे देईन, पण तुमच्या प्रमुखाला बोलवा. लगेच ते सर्वजण गोळा झाले आणि ते बसले. सांगा काय विचारायचं? म्हटले, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न? म्हटलं, तुम्ही कधी बिमार नाही पडले? कधी हॉस्पिटलमध्ये नाही आले? ते म्हणले, आम्ही कधीच बिमार पडत नाही. मग असं काय आहे तुमच्याकडे की तुम्ही कधी हॉस्पिटलला गेला नाही? त्यांनी सांगितलं, सोपं आहे म्हणे, काही कठीण आहे काहीच्या, त्याला काही मंत्रतंत्र लागत नाहीये. आमचं एकच काम आहे म्हणे, आम्ही 10 रुपये मागताना टाळी वाजवतो. काय वाजवतो? टाळी वाजवतो. अशा टाळ्या आमच्या किती होतात दिवसभरात. या टाळीमध्ये ज्या काही आपल्या नसा असतात, हे वैज्ञानिक कारण आहे. हे कुठलं आहे? वैज्ञानिक कारण तुम्हाला मी सांगतो आहे. ह्या ज्या नसा असतात, ज्यावेळेस हे 2 हात एकमेकावरती घर्षण होतात, अनेक प्रकारची व्याधी तुमच्यामधून निघून जाते. आणि मग त्यांनी सांगितलं, आम्ही जी टाळी वाजवतो, या टाळीचा तो परिणाम आहे. तुम्ही जर दररोज घरी टाळी वाजवली, नुसती टाळी, तर तुम्हाला कधीच हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. आणि मग जर तुम्ही नामचिंतन घेऊन टाळी वाजवली, तर तोही फायदा आहे का नाही? म्हणून आपण कीर्तनामध्ये बसल्यानंतर काय वाजवावी? टाळी वाजवावी. आणि मग चवया आपल्या अभंगावरती, पहाती गोवळी खाय त्यांची उष्टावळी, देवाने भगवंताच्या ताटातलं उष्ट खाल्लं. एकदा पेंड्याच्या घरी कढी केली. काय केली? कढी केली. इतकी सुंदर केली, कढीपत्ता टाकला, संभार टाकला, इतकी सुंदर कढी केली की तिचा सुगंध हा गल्लीमध्ये पसरला. इतकी सुंदर कढी. आणि मग ही सुंदर कढी पेंड्याच्या आईने सांगितलं, पेंड्या, अरे कढी पे. काय सुंदर कढी होती ती. त्याने ती हातामध्ये घेतली, ती वाटी आणि पेनार. काय सुंदर कढी नाही, ही कढी तर माझ्या कृष्णाला नेऊन गेली. तर झालं असं, 2 दिवसापूर्वीच कृष्णाच्या आईचं आणि पेंड्याच्या आईचं काय झालं होतं? भांडण झालं होतं. मग कशी काय नेणार? मग पेंड्याची आई म्हणली, पेंड्या, तुला लागीन तेवढी पे, पण मी बाहेर कढी नेऊ देणार नाही. पेंड्याने ठरवलं काही हरकत नाही. पेंड्याने ती कढी पिली, थोडी सुंदर झाली होती. मग करायचं काय? कढी तर कृष्णाला नेऊन केलीच पाहिजे, बरोबर आहे? त्याच्या मनातला भाव पाहायचा आपल्याला. ते समजण्यासाठी तुम्हाला उदाहरण, सोपं उदाहरण आहे. मग काय करायचं? एक कर नाही, मला देशील का? हो, तू कितीही कढी पे, तांब्याभर पे, भगुनभर पे, कितीही पे, पण बाहेर नेऊ देणार नाही, एवढीच अट आहे. त्याने लगेच तांब्यावर कढी घेतली, तिथे सेंट्रल लॉक टाकला. काय केला? सेंट्रल लॉक टाकला आणि इथून पासून कढी भरायला सुरुवात केली. उत्तम तोंड फुगलं आणि ज्याला तांब्या फेकून निघला पळत. एवढा पळत सुटला, ज्याला पटकन जायचं असते ना, त्याला लय अडचण येतात. कोणी भेटणार, अरे पेंड्या, तुला गालफुली झाली का? एवढा कोण फुगला तू हनुमंतरायासारखा? कोणी मला द्यायचं, कोणी विचारायचं? तो पेंड्या धावत धावत कृष्णाच्या वाड्यावर गेला आणि कृष्ण असा वाचा भिंतीचे पाठ करून कृष्णाला हात ठेवला आणि कृष्णाला बाजूला केलं आणि कृष्णाला इशारा केला की कृष्णा, तोंड उघड, तोंड. कृष्णाने तोंड उघडलं. पेंड्याने आपलं तोंड त्या कृष्णाच्या तोंडाला लावलं
आणि आपल्या तोंडामधली जी कडी होती ती कृष्णाच्या तोंडात टाकली. खाय त्यांची खाय त्यांची उष्टावळी. भगवंताने मागचा पुढचा विचार केला नाही आणि ती कडी खाऊन टाकली. एवढं भगवंतानी केलं. हे करण्यामागे काय कारण होतं? अभंगाचं दुसरं चरण. करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे त्यांनी त्याच्या नामाचं चिंतन केलं आणि त्या चिंतनाचा परिणाम असा झाला की त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या ध्यानामध्ये त्या भगवंताचंच रूप होतं. गडी का नोबाचे ध्यान. आणि म्हणूनच भगवंताने त्यांच्या ताटामधलं उष्ट त्या ठिकाणी खाल्लं होतं. असं अलौकिक चरित्र गोकुळामधलं आहे. मग आपण पाहिलं भगवंताच्या जीवनाचे 3 कालखंड आहेत. गोकुळ, मथुरा आणि तिसरा काय? झोपले का? भगवंत 3 कालखंडामध्ये त्याचं जीवन झालेलं आहे. पहिला कालखंड गोकुळातील आहे, दुसरा मथुरेमधला आहे आणि तिसरा द्वारकेतला आहे. बोलत चला. आणि मग गोकुळातलं हे अलौकिक चरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण 11.5 वर्ष हे गोकुळामध्ये राहिले. किती वर्ष? 11.5 वर्ष. आणि जेव्हा हे गोकुळामध्ये होते ना तेव्हा त्याचा मामा कोण? कृष्णाचा मामा कंस मामा. आणि कंसाने बातमी कळाली की कृष्ण तिकडे आहे. आणि मग कृष्णाला इकडे आणलं पाहिजे मथुरेत. काय करायचं? मथुरेत. मग मथुरेमध्ये आणायचं आहे. मथुरेमध्ये खूप मोठी जत्रा ठेवली. काय ठेवली? जत्रा ठेवली. जत्रेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि अक्रूराला सांगितलं, अक्रूरा अरे जा गोकुळामध्ये आणि कृष्णाला मथुरेमध्ये घेऊन ये. कशासाठी हो? कृष्णाला मथुरेत कशासाठी आणायचं? मारण्यासाठी. कशासाठी? कृष्णाला मारण्यासाठी मथुरेमध्ये आणायचं. जा. अक्रूराने सांगितलं, मामा, कंस मामा, तुम्हाला वाटते एवढी सोपी गोष्ट? भगवंताला मारणं सोपं नाहीये. नका त्या वाटेला जाऊ नका. पुतना काय पाठवली वगैरे वगैरे. नाही. कंस मामा ऐकायला तयार. जा अक्रूरा. अक्रूराने रथ सजवला आणि हा रथ निघाला, मथुरेमध्ये आला. मथुरेतून तो निघाला रथ, गोकुळामध्ये आला. सकाळची वेळ होती. सगळ्या गवळणी पाहतायत रथ आला, यशोदेच्या दारी गेला. सर्व गोपिका त्या ठिकाणी जमल्या आणि पाहतात रथ यशोदेच्या दारी आहे. आवाज देऊ लागल्या, यशोदे, ए यशोदे, अरे तुझ्या दारी हा रथ कशासाठी आला सांग. यशोदा आत घरामध्ये होती. ती बाहेर आली आणि तिने सगळं दृश्य पाहिलं. अक्रूर मामा न्यायला आलेले आहेत. नाथ महाराज त्याचं वर्णन खूप गंभीर या ठिकाणी करतायत. त्यांचे गवळण आहे. त्या गवळणीमध्ये ते सांगतायत अतिशय गंभीर अशा प्रकारचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे.
आणि त्या यशोदेला त्यांनी आवाज दिला आणि त्या विचारू लागल्या. काय विचारतायत? गौरण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. गौरण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. अर्थ शुभाला सांगे हो मंगला. सांगे हो मंगला. सर्व गौरणी त्या ठिकाणी जमा झाल्या. यशोदेला विचारायला लागल्या आणि मग यशोदा सांगते, बोले नंदाची पट्टराणी सद्गतीत बोनी आणि मथुरेशी चक्रपाणी जातो गे सानी. असं ती सांगायला लागली. जेव्हा ही सांगत होती ना तेव्हा त्या गोकुळामधल्या गवळणी रडायला लागल्या. काही गवळणी रडतायत, काही गवळणी बेशुद्ध पडल्या, काही गवळणीला त्या ठिकाणी समाधी लागली, काही बेशुद्ध पडल्या. ते जागेवरच त्या ठिकाणी कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. अतिशय गंभीर नाथ महाराजांनी ते वर्णन केलेलं आहे. कृष्ण सांगतो, नका रडू, मी आज जरी जाणार असलो ना तरी परवाच्या दिवशी मात्र येणार आहे, तुम्ही कशाला रडता. परंतु त्या गवळणी ऐकायला तयार नाही. आमचा कृष्ण आता जातो आहे हे त्यांना सहन होत नव्हतं. आणि मग नाथ महाराज वर्णन करतायत की रथी चढले वनमाळी आकांत मोकळी भूमी पडल्या वज्रभारी बोल त्या सांभाळी नयनीच्या उदकाने भिजली. म्हणजे त्यांच्या अश्रूने ही भरती माता ओली झाली होती. आकांत त्या ठिकाणी तयार झाला. शेवटी देव त्या रथामध्ये बसले आणि नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी रथ गेला, कोणी तो रथ निघून गेल्या. काही गवळणी रथाच्या मागे धावल्या, तेथेच पडल्या. अशा प्रकारचं ते देव मथुरेमध्ये गेल्याबरोबर कंसाला मारलं, कंस मामा संपवला. जशी बातमी जरासंधाला कळली, जरासंधाच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती, दोघीही मुलगी काय झाल्या, विधवा झाल्या. त्याला एक बातमी कळली की माझ्या दोन्ही मुली विधवा झाल्या आणि त्या कोणी केल्या, कृष्णाने केल्या. मी आज प्रतिज्ञा करतो की या कृष्णा सहित ही मथुरा नगरी जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या जरासंधानं खूप वेळा स्वाऱ्या केल्या, परंतु तो भगवंताच्या समोर कधी येत नव्हता. खूप त्या मथुरा नगरीची नासधूस झाली. शेवटी कृष्णाने विचार केला की आपल्यामुळे या गावाला कशाला त्रास. सोपं आहे ना, आपल्यामुळे कशाला त्रास. म्हणजे एखाद्या महाराजमुळे जर गावाला त्रास होत असेल तर त्या महाराजांनी गाव सोडलेलं चांगलं. कृष्णाला वाटलं आपल्यामुळे कशाला या लोकांना त्रास, याच्यापेक्षा आपण एक करायचं, आपण आता इथे थांबायचं नाही. मग कुठे जायचं. मग देवाचा सासरा कोण, देवाचा सासरा समुद्राकडे गेला आणि सांगितलं, मामाजी आम्हाला फक्त राहायला जागा द्या, काय द्या, राहायला जागा द्या, आम्हाला तुमच्याकडून काहीच पाहिजे नाही, फक्त एकच करा, राहायला जागा द्या. सासरे बाबा काय हरकत नाही, दिली तुम्हाला जागा. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी स्वतंत्र नगरी त्यांनी त्या नवीन जागेवरती निर्माण केली.
ती नगरी म्हणजे द्वारका, त्यामध्ये ती नगरी स्थापन केली. आणि जेव्हा हे गोपाळ होते ना, ज्यांच्या ताटातलं भगवंताने उष्ट पाक खाल्लं, हे गोपाळ मग पाहतायत आणि त्यात जमले ते दुसऱ्या गोपाळांना सांगतायत, पायरे पेंद्या सुदाम्या पाय, अरे हा कृष्ण आपल्या सोबत होता रे, हा गाई वळत होता, हा गाईचा धारा काढत होता, याने आपल्या ताटातलं उष्ट खाल्लं, एवढा हा असणारा कृष्ण पण आज या राज सिंहासनावर बसला रे. गड्यानो राजा की रे गड्यानो राजा की रे कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे गड्यानो राजा की रे अशा प्रकारे भगवंताच्या जीवनाचे 3 कालखंड आहेत. परंतु आपल्या द्वारकेतलं चरित्र पाहायचं नाही, मथुरेतलं पाहायचं नाही, मग काय पाहायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. जय जय उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. अगदी जे चरित्र गोकुळामध्ये केलं तेच चरित्र आपल्याला पाहायचं आहे. तुकोबाराय सांगतात की पहाती गोवळी काय त्यांची उष्टावळी, करती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. जो डाव आला तो डावही त्याने जिंकला दिला, आणि तो करत असताना सगळे लोक एका ठाई काला. तुका म्हणे भावी कला विठोबा रखुमाई, आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. चला आता त्याच्या बालचरित्रावर थोडस चिंतन 10 मिनिटात करूया. जेव्हा वसुदेव आणि देवकी यांचं थाटामध्ये लग्न लावून दिलं होतं कंसाने, आणि मग त्याला माहिती होतं की आपल्याला देवकी पासून येणारा जो काही मुलगा आहे तो मारणार आहे, आणि मग त्याने त्याला बंदी शाळेमध्ये टाकलं, आणि बंदी शाळेमध्ये त्याने एक 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 करत करत असे 7ही गर्भ त्या ठिकाणी त्याने मारून टाकले, आणि 8वा गर्भ राहिला. तर 8व्या गर्भाच्या जेव्हा राहिला तेव्हा देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. असं देवकी मातेचं तेज होतं. भगवान श्रीकृष्ण यांनी भूतलावरती अवतार धारण केला, आणि अवतार धारण केल्याबरोबर नंदाच्या घराला जायचं होतं, आणि त्यांनी आपल्या बाबाला सांगितलं, बाबा आता एखादा मुलगा जन्माला आपण बोलतो का? आपल्याला बोलतो का? नाही बोलत. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की बाबा एक करा. काय करा? नंदाच्या घराला
मदने गोकुळाला मदने गोकुळाला बाबा मला नंदाच्या घरामध्ये घेऊन चला. आणि मग टोपलीमध्ये उचलला कमळापती. तो घेतला. मंद मंद पाऊस पडत होता आणि मग नंदबाबाच्या ठिकाणी वाड्यामध्ये नेऊन ठेवला. आणि ठेवल्याच्या नंतर परत वसुदेवजी वापस आले. आपला बाळ मुलगा तेथे ठेवला. तिथली मुलगी उचलली आणि परत आले. इकडे गोकुळामध्ये आनंद झाला. दुसऱ्या दिवशी एक गवळण सकाळी नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेली. झाडलोट करण्याचं काम तिच्याकडे होतं. तिने पाहिलं की घरामध्ये काहीतरी एका बाळाचा आवाज येतो आहे आणि तो आवाज तिने ऐकला. आज जाऊन पाहते तर काय, यशोदेला मुलगा झाला. ही बातमी तिला समजल्याबरोबर तिने गवळणीला सांगायला सुरुवात केली. गवळण मला गवळण आनंद झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. असं आनंदाचं वातावरण त्या गोकुळामध्ये निर्माण झालं. आणि मग ही बातमी कळल्याबरोबर एक गवळण त्या ठिकाणी पाहायला आली. त्या गावची एक श्रीमंत गवळण होती. तिने एक मुठभर सोनं आणलं होतं. अशी लाईनच त्या नंदबाबाच्या वाड्यासमोर लागली. आणि मग ती गवळण एक नंबर लावली होती. ती आत गेली. कृष्णाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर पाहिलं सर्वच ती विसरून गेली. मी कोण आहे, कुणाला पाहायला आली, तिला काही समजत नव्हतं. सोन्याची मूठ ओळायची होती, राहिली ओळायची. नुसताच कृष्ण पाहला आणि बाहेर आला. बाहेर आली. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा इतर गवळणीची मोठी लाईन लागली होती. आणि बाकीच्या गवळणी तिला विचारत होत्या, अगं सांग कसा दिसला तुला हा कृष्ण. तेव्हा ती सांगते, अगं काय सांगू, मी त्याला पाहायला गेली होती खरे, पण आत गेले आणि त्यानं माझं मनच वेधून टाकलं. पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला अशी लाईट लागली होती. एकीचा नंबर दुपारी 12 वाजता लागला, भर उन्हात. दोनच सांगतो फक्त, बाकीच्याने सांगत, लाईनचं सांगितलं सगळी. आणि मग 12 वाजता गेली. दुसरी गवळण आत पाहते, कृष्णाला पाहिलं. 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती, गरीब होती.
तिने ती 10 रुपयाची नोट वळली आणि बाहेर आली. तिला विचारायला लागले इतर जणी, अगं सांग तुला कसा दिसला ग तो? ती सांगते, अगं मी त्याला पाहिलं, पण त्याला पाहिल्याबरोबर माझी याद कुळ काय आहे हे मी विसरूनच गेले. याती कुळ माझे गेले हरपुनी, मी सर्वच विसरून गेले. मला नाही सांगता आलं की तो नेमका कसा आहे. असं एक एक गवळणीत जायची आणि त्या कृष्णाला पाहायची. हा सगळा पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि आता हळूहळू कृष्ण मोठा व्हायला लागला. सर्व सवंगडी गोळा केले, गोपाळ गोळा केले आणि मग तो खोड्या करायला लागला. खोड्या करत असताना दही दूध गोपाळासोबत चोरी करायला लागला. काय करायला लागला? चोरी करायला लागला. आणि मग अनेक प्रकारच्या गाराने ह्या गवळणीस घेऊन या यशोदेच्या वाड्यावर यायची. यशोदे, अगं तुझ्या कृष्णाला सांग काही, हा आमच्या घरी येतो, आमच्या घरात दही खातो, दूध खातो, आमची काय गाठ बांधून देतो, काय आमच्या तोंडाला लावून देतो, काय करावं? अगं यशोदे, कंटाळलो आम्ही, रोज गाराणी असायच्या. आणि मग एक दिवस गोकुळा नगरी पूर्ण त्रस्त झाली, या गोपिका त्रस्त झाल्या आणि त्या सर्वांनी ठरवलं एक एक जाऊन यशोदा काही ऐकत नाही, सर्वजण एकत्रित चला. मग सर्वजण वाड्यावर आल्यास सांगला, यशोदे सांग, यशोदे आम्ही गोकुळी राहावे का जावे? यशोदे कृष्णाला सांगा अनेक प्रकारच्या कारणे घेऊन यायच्या आणि शेवटी यशोदाही थकली. आता रोजचं ठरवलं, रोज गाणे असायच्या आणि शेवटी सांगितलं, कृष्णा, हे कृष्णा, तू आता एक करायचं, तू आता गावात थांबायचं नाही. तू काय करायचं? मग आपल्या गायी गायच्या आणि गायी चारायला तू वनामध्ये निघून जायचं. आणि मग भगवान श्रीकृष्णाने गोपाळ आपल्या सोबत घेतले, सर्व गोपाळांना आवाज दिला आणि गाई गोपाळ हो, गाई गोपाळ वनामध्ये सर्व गोपाळ घेतले, गायींना चारायला निघाले. गायी चारल्या. गायी चारता चारता वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले. हुतुतू, हमामा, लगोरी, चेंडूफळी, अनेक त्या काळाचे जे काही खेळ होते ते सर्व खेळ ते गोपाळ खेळले. आणि मग खेळता खेळता 1 वाजला. किती वाजले? 1 वाजला. आणि त्यांनी सांगितलं, कृष्णा
आता किती वेळा किती खेळायचं आता पोटात भूक लागली ना तसं आपलं कीर्तन किती चालवायचं आता महाप्रसाद झाला ना भुका लागल्या मग हे जेव्हा तो सांगतो तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं सर्व गोपाळांना आवाज द्या सर्व गोपाळ एकत्र आले ते गोपाळ एकत्र आल्याच्या नंतर सर्वजण जमले परंतु एक गोपाळ त्यांना दिसत नव्हता त्याचं नाव होतं मधुमंगल अत्यंत गरीब होता देवाने अट टाकली होती की सर्वांनी सोबत येताना शुदर्या आणायचं आता मधुमंगल काहीच देत नव्हता देवाचंच खात होता परंतु देवाने आता अट टाकली होती मधुमंगल तुला काहीतरी आणल्याशिवाय आमच्यामध्ये येता येणार नाही अत्यंत गरीब होता काहीच नव्हतं मधुमंगलच्या घरी आणि मग शिळताक आईला म्हटला आई आपल्या घरात काय आहे आई म्हटली काही नाही रे आपल्या घरात एक काम कर 2-4 दिवसाचं शिळताक आहे वाटी बरंच एवढं आहे एवढं घेऊन जा त्याने ते ताक घेतलं पण तो त्यांच्या ग्रुपमध्ये गेला नाही त्या झाडाखाली बसला आणि त्याला लाज वाटली कसं काय नाही एवढं ताक सर्वांच्या शुगर्या चांगल्या आहेत इकडे सर्व गोपाळ जमले कृष्णाने आवाज दिला परंतु रोज असणारा मधुमंगल मात्र दिसत नव्हता मधुमंगला शोधण्यासाठी देव निघाले मधुमंगल एका झाडाखाली बसला होता आवाज दिला मधुमंगल अरे तू आज का आमच्या सोबत आला नाही मधुमंगल सांगतो देवा तुम्ही सांगितलं होतं ना शिदोरी आणा आम्ही गरीब आहो रे आम्ही काय आणायचं आणि मग असं बोलत असताना कृष्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती वाटी त्याची जवळच होती कृष्णाने त्याला आलिंगन दिलं जसं आलिंगन दिलं तसं ती वाटी जी होती ताकाची सगळी वाटी त्या मधुमंगलच्या अंगावरती सांडली सगळं ताक सांडलं कृष्णाने पाहिलं आणि कृष्ण म्हणतो का रे मधुमंगल एवढं सुंदर ताक तू आणलं होतंस मला दिलं नाही शोभते का तुला हे आणि ते सांडलेलं मधुमंगलच्या अंगावर सांडलेलं संपूर्ण ताक भगवंताने आपल्या जिभेनं मधुमंगलच्या अंगावर संपूर्ण ताक चाटून खाल्लं काय एवढा भाव भगवंताचा होता का म्हणून भगवंताने ही गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं एवढं त्या गोपाळांचा भाव होता आणि मग हे सगळे गोपाळ मधुमंगल सहित एकत्र जमले देवाने सर्वांच्या शुदर्या एक केल्या आणि एक केल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी प्रसाद वाटायला लागले तो जो प्रसाद आहे तो जो यमुनेच्या तीरावरती जो काला केला तोच काला आज इथे होतो आहे आणि मग तो कृष्णाने ती वाटायला सुरुवात केली पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम